हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आता नवीन स्टोरी स्टार्ट केली आहे तर तुम्हाला नक्की आवडेल. अंश पूर्णपणे वळण्याआधी एक कटाक्ष टाकत आत्याबुवाजीकडे पाहून म्हणाला, टाईम इज मनी. एवढ्या बोलून तो परत आपल्या खोलीत निघून गेला. खोलीत येताच त्याची नजर आरशासमोर बसलेल्या मीनलवर गेली. ती त्यावेळी साडी नेसत होती. ओले केस, मरून रंगाची साडी आणि साधा मोहक चेहरा. त्या क्षणी ती अंशला खूपच आकर्षक दिसत होती. अंशने स्वतःवर नियंत्रण ठेवत सरळ चेंजिंग रूमकडे पावलं वळवली. अचानक अंश पुन्हा खोलीत आल्याचं पाहून मीनल दचकली. अंश कपडे बदलून बाहेर येण्याआधी ती पटकन तयार होऊन खाली निघून गेली. खाली हॉलमध्ये सगळेजण मीनलची वाट पाहत बसले होते. मीनलला साडीत पाहून तृप्ती शिट्टी वाजवत म्हणाली, अगं वा, एका दिवसातच तू अगदी वहिनीसारखी दिसायला लागली आहेस. एकदम बायकोचा लुक आला आहे तुझ्यावर. मीनल आजींच्या शेजारी बसत म्हणाली, आजी बघा ना, तृप्ती मला चिडवत आहे. तुम्हीच मला साडी नेसायला सांगितली होती. आजी तृप्तीकडे पाहत म्हणाल्या, तृप्ती, आता मीनलला चिडवणं बंद कर. तृप्तीने मीनलला मिठी मारली आणि म्हणाली, अगं माझ्या गोड वहिनी, या पारंपरिक साडीत तू किती सुंदर दिसतेस याची तुला कल्पनाही नाही. मी फक्त तुझं कौतुक करत होते. तेवढ्यात स्मिता काकू स्वयंपाकघरातून बाहेर येत आजींना म्हणाल्या, आई, सगळी तयारी झाली आहे. आजी मीनलकडे पाहत म्हणाल्या, मीनल बाळा, आज तुझ्या पहिल्या स्वयंपाकाची रस्म आहे. स्मिता काकू मीनलला म्हणाल्या, मीनल बाळा, तुला खीर बनवता येईल ना? आणि त्यानंतर मीनल मोठे डोळे करत म्हणाली, आंटी, मी आयुष्यात मॅगी सोडून दुसरं काहीच बनवलं नाही. आजी हसत म्हणाल्या, ठीक आहे, मग आज शिक, कारण आजची खीर आम्ही सगळे तुझ्याच हातची खाणार आहोत. आजींचं बोलणं ऐकून स्मिता काकूंनी मीनलला स्वयंपाकघरात येण्याचा इशारा केला. मीनलही काही न बोलता त्यांच्या मागोमाग गेली. स्मिता काकू जसजसं सांगत होत्या तसतसं मीनल खीर बनवत होती. शेवटी त्यांनी साखर आणि ड्रायफ्रूट्स रॅकवर ठेवत ते खिरीत टाकायला सांगितलं. इतक्यात बाहेरून केशव काकांचा आवाज आला आणि त्यानंतर स्मिता, माझा चष्मा कुठे ठेवला आहे? त्यांचा आवाज ऐकून स्मिता काकू घाईघाईने बाहेर गेल्या. इकडे मीनलने खिरीत साखर घातली, गॅस बंद केला आणि ड्रायफ्रूट्स घालायचे विसरून बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने स्मिता काकू परत स्वयंपाकघरात आल्या. रॅकवर साखर आणि ड्रायफ्रूट्सचे डबे तसेच ठेवलेले पाहून त्यांना वाटलं की मीनलने अजून ते घातले नसावेत. त्यांनी पुन्हा एकदा साखर आणि ड्रायफ्रूट्स खिरीत टाकून ती व्यवस्थित ढवळली आणि नोकरांना सर्व करायला सांगून त्या निघून गेल्या. थोड्याच वेळात सगळेजण डायनिंग टेबलवर बसून मीनलच्या हातची खीर चाखण्यासाठी उत्सुक झाले होते. सर्वांना खीर वाढण्यात आली. सर्वात आधी आजींनी खीर चाखली. मीनल त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने पाहत होती आणि त्यानंतर आजीनंतर सगळ्यांनी खीर खाल्ली. पण खीर गरजेपेक्षा खूपच गोड झाली होती. कोणी काही बोलण्याआधीच आजी म्हणाल्या, मीनल बाळा, थोडी खीर अंशलाही देऊन ये. आणि त्यानंतर आजींचं ऐकून मीनल खीर घेऊन अंशच्या खोलीकडे गेली. इकडे स्मिता काकूंना आश्चर्य वाटत होतं की खीर एवढी गोड कशी झाली. मीनल गेल्यावर केशव काका आजींना म्हणाले, आई, खीर खूपच गोड झाली आहे. अंशने ती खाल्ल्यावर तो मीनलवर रागवणार तर नाही ना? आजी हसत म्हणाल्या, तो असं काही करणार नाही. अंशला आपली मीनल आवडते, किंवा असं म्हणा की तो तिच्या प्रेमात पडला आहे. हे ऐकून स्मिता काकू आश्चर्याने म्हणाल्या, पण आई, मीनल आणि अंश यांची याआधी कधी भेटही झाली नव्हती. आजी म्हणाल्या, मीनल त्याला कधी आणि कशी आवडली हे आम्हालाही माहीत नाही. योग्य वेळ आली की सगळ्यांनाच कळेल.
आजींचं बोलणं ऐकून सगळे हसले. तृप्ती आणि तान्याही मिनलसाठी खूप आनंदी होत्या, कारण आता मिनल त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग बनली होती. मिनल खीर घेऊन खोलीत गेली तेव्हा अंश सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. ती त्याच्या मागे उभी राहून म्हणाली, आज माझ्या पहिल्या स्वयंपाकाची रस्म होती, म्हणून आजींनी ही खीर तुम्हाला द्यायला सांगितली आहे. अंश हसत म्हणाला, मग माझ्या डोक्यावर ठेव. मिनल गोंधळून म्हणाली, काय डोक्यावर? पण का? अंश लॅपटॉप बंद करत म्हणाला, तू माझ्या मागे उभी राहून देणार असशील तर डोक्यावरच ठेव म्हणेन ना. आणि त्याच नंतर इथे त्याचं बोलणं ऐकून मिनल मनातल्या मनात त्याला 4 शब्द सुनावत त्याच्या समोर आली. तिने खिरीची वाटी टेबलावर ठेवली आणि थोडं दूर जाऊन उभी राहिली. अंशने खीर चाखली आणि डोळे मिटले. मग हलकंसं हसत तो म्हणाला, ही खीर तू स्वतः बनवली आहेस? मिनलने मान हलवत हो असं उत्तर दिलं आणि विचारलं, तुम्हाला आवडली नाही का? अंशने आपला हात तिच्यासमोर पुढे केला. मिनलने क्षणभर त्याच्या हाताकडे पाहिलं आणि हळू स्वतःचा हात जो आहे त्याच्या हातावर ठेवला. अंश तिला आपल्या शेजारी बसवत म्हणाला, तू स्वतः खीर चाखली आहेस का? मिनलने नकारार्थी मान हलवली. अंशने चमचाभर खीर तिच्या तोंडात भरवली आणि त्याच नंतर खीर खाताच मिनलने पटकन टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी पीत म्हणाली, अरे ही तर खूपच गोड झाली आहे. आणि त्याच नंतर आता इथे इतक्यात तिची नजर शेजारी बसलेल्या अंशकडे गेली. तो मात्र अगदी निवांतपणे, जणू काही खीर अतिशय स्वादिष्ट बनली होती अशा आनंदाने ती खीर खात होता. मिनल तिचा हात थांबवत म्हणाली, प्लीज हे खाऊ नका, ही खीर अजिबात चांगली झालेली नाही. अंश हसत मिनलच्या हातांवर हलकेच चुंबन घेत म्हणाला, खीर तू बनवली आहेस, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. आणि त्यानंतर अंश प्रत्येक वेळी आपल्या नम्र स्वभावाने मिनलला आश्चर्यचकित करत होता. खरं तर तो तिचं मन हळूहळू जिंकत होता. तिच्या आयुष्यात स्वतःसाठी एक खास जागा निर्माण करत होता. मिनल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. खीर खात असताना अंश म्हणाला, बरं एक सांग, तू खोलीत येऊन माझ्या मागे का उभी राहिली होतीस? मिनल नजरा चोरत हळू आवाजात म्हणाली, मला तुमची भीती वाटते, तुम्ही रागवता तेव्हा. आणि त्याच नंतर तिचं बोलणं ऐकून अंश हसत म्हणाला, भीती वाटते? आणि ती कशाची? मला तर आठवतही नाही की मी कधी तुझ्यावर रागवलो आहे. मिनल लगेच म्हणाली, असं कसं नाही, आपलं पूर्ण लग्नच रागात झालंय, आठवत नाही? फेऱ्यांच्या वेळी तुम्ही त्या भेदक नजरेने माझ्याकडे अगदी राक्षसासारखं पाहत होतात. अंशने खिरीचं बाऊल टेबलावर ठेवलं. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांची बट अलगद मागे सारली आणि तिच्या ओठांना हलकासा स्पर्श करत म्हणाला, मी तुला घाबरवत नव्हतो, फक्त माझा हक्क सांगत होतो. तुला हे जाणवून देत होतो की तू फक्त माझी आहेस. इतकं बोलून अंश पुन्हा आपल्या लॅपटॉपवर काम करू लागला. मात्र मिनल त्याच्या त्या अचानक केलेल्या स्पर्शाने जागेवरच स्तब्ध झाली. काही क्षणांपूर्वी तिच्या आणि अंशच्या मध्ये जे घडलं होतं त्यावर तिचाच विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात पुन्हा अंशचा आवाज तिच्या कानावर पडला, काय विचार करतेस? मला हा हक्क कुणी दिला? हाच ना? योग्य वेळ आली की तुला सगळं कळेल. मिनल गोंधळून फक्त होकारार्थी मान हलवत त्याच्याकडे पाहत राहिली. तिचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. तिच्यासाठी हा पूर्णपणे नवीन अनुभव होता. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. अंशूच्या परवानगीने एक नोकरानी आत आली आणि म्हणाली, मॅडम, आजी तुम्हाला खाली बोलावत आहेत. मिनलने होकार देत लगेच खोलीबाहेर धाव घेतली.
ती गेल्यावर अंश सोफ्यावर रेलून एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्यासाठीही ही भावना तितकीच नवीन आणि खास होती. त्याचं हृदयही मिनल इतक्याच वेगाने धडधडत होतं. डोळे मिटून काही क्षणांपूर्वींचे ते क्षण आठवत तो हळूच म्हणाला, या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर फक्त तुझंच राज्य असू दे. माझ्या प्रेमाच्या प्रत्येक वाटेचा शेवट फक्त तुझ्यापाशीच येऊ दे. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाने भरलेलं हास्य होतं. असं करत करत अंश आणि मिनलच्या लग्नाला एक आठवडा झाला होता. सुट्ट्या असल्यामुळे अंश तिला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत नव्हता. मिनल रोज सकाळी तो ऑफिसला जाताना उठायची आणि संध्याकाळी तो परत आल्यानंतर त्यांच्या खोलीत यायची. त्यानंतर दोघेही फ्रेश होऊन झोपायला जायचे. हाच त्यांचा रोजचा दिनक्रम बनला होता. हा अंशचा फक्त काळजी घेणारा स्वभाव होता. त्याचा दुसरा पैलू मिनलने अजून पाहिलाच नव्हता. हे तर फक्त सुरुवात होती. खरी कहाणी अजून बाकी होती. मिनल तान्यासोबत बाजारातून परत आली आणि तृप्तीच्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागली. ती चेंजिंग रूममध्ये असतानाच तिला बाहेर तान्या आणि तृप्ती बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. तान्या म्हणाली, तुला माहीत आहे, मलाही वाटायला लागले की भाऊ मिनलवर प्रेम करतात. आज सकाळी त्यांनी आत्या कशा प्रकारे गप्प बसवल्या ते पाहिलंच ना. तृप्ती हसत म्हणाली, ही गोष्ट फक्त आज सकाळची नाही. खरं तर सगळं लग्नाच्या रात्रीच्या पार्टीपासूनच सुरू झालं. त्यानंतर तिने त्या रात्री आत्या आणि मिनलमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं आणि पुढे म्हणाली, रातोरात आत्यांच्या कंपनीचे शेअर्स असेच थोडे खाली आले होते. यात भावाचाच हात होता, यात काही शंका नाही. सगळ्यांनाच माहिती आहे, भाऊ ज्याच्यावर नाराज होतात त्याची काही खैर नसते. तान्या म्हणाली, काहीही असो तृप्ती, मी अंश आणि मिनल दोघांसाठी खूप आनंदी आहे. दोघी बोलत असतानाच एक देखणा तरुण निर्धास्तपणे खोलीत शिरला आणि मोठ्याने म्हणाला, आय एम बॅक. त्याला पाहताच तृप्ती आणि तान्या आश्चर्याने एकमेकींकडे पाहू लागल्या. जणू त्या त्याच्याबद्दल विसरूनच गेल्या होत्या. तो हसत म्हणाला, काय झालं गस, मला पाहून आनंद नाही झाला का? तान्या त्याला हलकासा मारत म्हणाली, कुठे होतास तू? ना फोन ना मेसेज. तृप्तीही म्हणाली, ताई याला अजून मारा, पूर्ण घराला याने काळजीत टाकलं होतं. इतक्यात मिनल बाहेर येत म्हणाली, विवान तू आलास? विवान तिच्याकडे पाहत हसून म्हणाला, हाय, तुला न पाहता अजून काही दिवस राहिलं असतो तर माझा मृतदेहही घरी पोहोचला असता. बेबी डॉल. तेवढ्या तृप्तीने त्याला मध्येच थांबवत म्हटलं, भाभीजी. आणि त्याच नंतर विवानला काहीतरी आठवलं. अरे हो भाभीजी, मला पण आपल्या नव्या वहिनींना भेटायचं आहे. कुठे आहेत त्या? की भावासारख्याच कायम तिसऱ्या मजल्यावरच राहणार आहेत? तृप्ती मिनलच्या खांद्यावर कोपर टेकवत हसत म्हणाली, आजपासून वहिनी, बेबी डॉल नाही. आणि त्याच नंतर हे ऐकून विवान मोठ्याने हसू लागला. थोडा वेळ हसल्यावर सगळे गंभीर असल्याचं पाहून तोही गंभीर होत म्हणाला, काय खरंच वहिनी? तृप्ती त्याची चेष्टा करत म्हणाली, मनावर दगड ठेव भाऊ, कारण आता तुला तुझ्या पहिल्या क्रशला रोज वहिनी म्हणावं लागणार आहे. हे ऐकताच मिनलने तिच्या खांद्यावरील तृप्तीचा हात झटकत म्हटलं, तृप्ती बास कर हा फालतूपणा. तेवढ्या दारात उभ्या असलेल्या स्मिता आत आल्या आणि म्हणाल्या, विवान, मीनू आता फक्त तुझी मैत्री नाही, ती तुझ्या मोठ्या भावाची पत्नी आहे. त्यामुळे आता तिला वहिनी म्हणायचं. विवान शांतपणे म्हणाला, आय रिलॅक्स, मला फक्त मीनू आवडायची.
तिच्या बाजूने तसं काहीच नव्हतं. आमच्यात प्रेम वगैरे काही नव्हतं. आणि तुम्हाला काय वाटतं, मी इतका खालच्या दर्जाचा आहे का की स्वतःच्या बहिणीवर डोळा ठेवेन? तान्या त्याला चिडवत म्हणाली, तुला तसं करायचं असलं तरी शक्य नाही ब्रो. कारण तुझ्यासमोर उभी असलेली मुलगी नात्याने तुझी बहिणी असली तरी ती मिस्टर अंश आर्यनची पत्नी आहे. आणि त्यांच्याशी पंगा घ्यायला एखादाच मूर्ख तयार होईल. विवान लगेच मिनलसमोर हात जोडून मान खाली घालून नाटक करत म्हणाला, आणि मी अजिबात तो मूर्ख नाही. मग तो मिनलकडे बोट दाखवत म्हणाला, पण माझ्याकडून वहिनी ऐकायची अपेक्षा ठेवू नकोस, खूप ऑकवर्ड होईल. आणि त्यावेळी मिनल हसत म्हणाली, तुमच्यासाठीच नाही, माझ्यासाठीही ते खूप ऑकवर्ड आहे. घरात सगळ्यांना घाबरवायला एक मॉन्स्टर पुरेसा आहे, त्यामुळे तुम्ही सगळे मला मीनूच म्हणा. मिनलचं बोलणं ऐकताच चौघांनी एकमेकांना मिठी मारली. स्मिता हे सगळं पाहून हसत उभ्या होत्या. अचानक त्यांना आठवलं की आजींनी मिनलला त्यांच्या खोलीत बोलावलं आहे. त्यांनी मिनलला तिथे जाण्यास सांगितलं आणि त्या निघून गेल्या. विवाने मिनलच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, मीनू, एक सांग ना, तू दादासोबत राहतेस तरी कशी? तू तर त्यांना खूप घाबरायचीस. मिनल अंशचा विचार करत हलकसं हसली आणि म्हणाली, ते इतकेही वाईट नाहीत. खरं तर मी त्यांच्याबद्दल जसं समजत होते ते त्यापेक्षाही पूर्णपणे वेगळे आहेत. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटलं. अंशचा विचार करताना ती नकळत लाजू लागली. तान्या हसत म्हणाली, काय मीनू, लाजतेच वाटतंय. तृप्ती लगेच चिडवत म्हणाली, वाह, काही दिवसातच मिस्टर मॉन्स्टरचे मिस्टर माझे झाले वाटते. हे ऐकून मिनलने तिला रागाने पाहिलं तर विवान हसू लागला. तान्याने विचारलं, बरं मीनू, दादांनी तुला अजून ते 3 जादुई शब्द सांगितले का? मिनल गोंधळून तिच्याकडे पाहू लागली. आणि त्याच नंतर तेवढ्यात विवान गुडघ्यावर बसला आणि नाटक करत म्हणाला, मीनू, माझ्या जीव, आय लव्ह यू. मिनलने पटकन आपला हात मागे घेत त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. विवान स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हणाला, हेच ते 3 जादुई शब्द. तृप्ती हसत म्हणाली, अरे देवा विवान, दादांनी हे पाहिलं असतं ना तर आजच तुला जिवंतपणे नरक दाखवला असता. विवान डोळा मारत म्हणाला, म्हणून म्हणून तर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बायकोशी फ्लर्ट करतोय. मला अजून जिवंतपणे नरकात जायचं नाही. हे ऐकून मिनल थोडी उदास झाली आणि हळू आवाजात म्हणाली, नाही, त्यांनी मला असं कधीच काही म्हटलं नाही. विवान लगेच म्हणाला, म्हणजे तुला प्रपोज करणारा पहिला मुलगा मीच. हे ऐकताच मिनलने त्याच्या हातावर हलकासा मारत म्हटलं, आणखी एकदा अशी मस्करी केलीस ना तर लाथच खाशील. थोड्या वेळाने मिनल आजींच्या खोलीत त्यांच्याशी बोलत बसली होती. आजी तिला तिच्या आणि अंशच्या नात्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजावत होत्या. आजी म्हणाल्या, मीनू बाळा, आम्ही तुला जे सांगतोय ते अंशला सांगू शकत नाही, म्हणून तुला समजावतोय. मिनलने काळजीने विचारलं, आजी, मी असं केलं तर ते रागावले तर? आणि त्याच वेळी आजी हसत म्हणाल्या, रागावतील. अगं वेडी, नवऱ्यांना बायकोने असं वागलेलं आवडतं. जसं तू हे नातं मनापासून स्वीकारलं आहेस तसंच आता अंशवर आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तुझा हक्क दाखवायला सुरुवात कर. लग्नानंतर नवरा बायकोचा एकमेकांवर पूर्ण हक्क असतो. अशा अनेक गोष्टी आजी तिला प्रेमाने समजावत राहिल्या. रात्री अंश ऑफिसमधून घरी परतला. गेट उघडल्याचा आवाज ऐकताच मिनल बाल्कनीतून धावत खोलीत आली. तिला अशी घाईघाईने पळताना पाहून अंश हलकसं हसला.
अचानक मिनलची नजर अंशवर पडली आणि ती लाजून खाली पाहू लागली. तिला असे लाजताना पाहून अंशने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत एक नजर टाकली आणि मनातच विचार केला, आज हिला अचानक काय झाले? ही अशी का वागत आहे? अंश तिला दुर्लक्ष करत लॅपटॉपची बॅग सोफ्यावर ठेवतो आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून जातो. त्याला जाताना पाहून मिनल तोंड वाकडं करत म्हणाली, यांच्यावर तर काहीच परिणाम झाला नाही. उलट आज काहीही न बोलता फ्रेश व्हायला गेलेत. आजी म्हणाल्या होत्या की नवऱ्यांना हे सगळं आवडतं. अंश कपडे बदलून खोलीत परत आला. मिनल बेडवर बसून मोबाईल पाहत होती. अंशने तिच्या हातातून मोबाईल काढून बाजूच्या टेबलावर ठेवला आणि म्हणाला, उद्यापासून कॉलेज सुरू होत आहे. सकाळी लवकरच उठायचं आहे, त्यामुळे आता झोप. मिनल आश्चर्याने म्हणाली, झोपायचं? आणि त्यावेळी अंश गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाला, का, काय झालं? जेवण केलं नाही का? आणि त्याच नंतर मिनल स्वतःला सावरत म्हणाली, नाही, म्हणजे जेवण केलं आहे. अंश पुढे काहीही न बोलता लाईट बंद करतो. मिनलला आपल्या मिठीत घेतो आणि झोपतो. काही वेळाने अंशला जाग आली. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. मिनलची बोटं अलगद त्याच्या खांद्यावर आणि छातीवर फिरत होती. त्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होत होतं. अंशने लगेच तिचा हात पकडला आणि म्हणाला, हे सगळं तुला कोणी शिकवलं? मिनल निरागसपणे म्हणाली, शिकवलं? काय शिकवलं? तुम्ही काय बोलत आहात? मला काही समजत नाही. अंशने लाईट लावला आणि म्हणाला, हा ड्रेस तुझा नाही, तुला कोणी दिला? आणि मिनल काही बोलण्याआधीच तो पुन्हा म्हणाला, बटरफ्लाय, खरं सांग, खोटं बोललीस आणि पकडले गेलीस तर शिक्षा मिळेल. मिनलने नजर खाली केली, डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाली, हा ड्रेस आजीने दिला. अंशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आणि हे सगळंही त्यांनीच तुला शिकवलं, बरोबर ना? मिनलने मान हलवून होकार दिला. अंश काही बोलणार इतक्यात मिनल म्हणाली, प्लीज त्यांच्यावर रागवू नका, त्यांचा हेतू वाईट नव्हता. अंशने तिची हनुवटी अलगद वर केली आणि विचारलं, असं? आणि ते कसं? मिनल काही न बोलता फक्त नजर चुकवू लागली. अंश हसत म्हणाला, समजलं, त्यांनी तुला भावनिकपणे अडवलं असेल ना? माझं वय झालं आहे, आता किती दिवसांची पाहुणी आहे माहीत नाही. मरायच्या आधी फक्त एकदा माझ्या पंतवाला पाहायचं आहे. मिनल आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे सगळं तुम्हाला कसं माहिती? अंश तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, कारण आजींचा हा संवाद खूप जुना आहे. मी 25 वर्षांचा असल्यापासून हे ऐकत आलोय. मिनलने विचारलं, मग इतकी वर्ष तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण का केली नाही? तिच्या निरागस प्रश्नावर अंश हसला. त्याने प्रेमाने तिच्या नाकाला आपल्या नाकाने स्पर्श केला आणि म्हणाला, कारण आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी बटरफ्लाय आलीच नव्हती. त्याचं बोलणं ऐकून मिनल लाजली आणि तिने डोळे मिटले. अंशने तिच्या डोक्यावर हलकसं चुंबन घेतलं. मिनलने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. अंश शांतपणे म्हणाला, बटरफ्लाय, मला नाही वाटत की तुझ्या करिअरच्या या टप्प्यावर आपल्या नात्यामुळे कोणताही अडथळा यावा. तुला माहीत आहे, सध्या आपल्या नात्याबद्दल कोणालाही काही कळू नये अशी माझी इच्छा आहे. मला हवंय की लोक तुला मिसेस अंश म्हणून नाही तर मिनल म्हणून ओळखावं. तुझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हावी, जशी तू लग्नाआधी स्वप्न पाहिली होतीस. तो पुढे म्हणाला,
आणि आपल्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर माझं नाव अंश आहे आणि लोक माझ्यापासून घाबरतात. पण त्याशिवाय तू माझ्याबद्दल किती ओळखतेस? एक म्हण ऐकली आहे का? स्लो अँड स्टडी विन्स द रेस. तसंच आपणही हळूहळू आयुष्याचा हा प्रवास प्रेमाने पूर्ण करू. मीनल त्यांचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत होती. अंश तिच्या चेहऱ्यावरचा कंटाळा ओळखून हसला आणि म्हणाला, तुला काही शिक्षा झालेली नाही की माझं बोलणं जबरदस्ती ऐकावं लागेल. झोप येत असेल तर झोप. मीनल लगेच बेडवर आडवी झाली. अंश दुसऱ्या बाजूला वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून मीनल म्हणाली, आज तुम्ही दुसऱ्या बाजूला वळून का झोपत आहात? तुम्ही असं झोपलात तर मला झोपच लागणार नाही. अंश डोळे न उघडताच म्हणाला, अलीकडे तू ज्या प्रकारच्या खोड्या काढते आहेस त्यावरून मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मला स्वतःचा बिछाना सोफ्यावर टाकावा लागेल. मीनल त्याला चिडवत पुन्हा हलकेच त्याच्या पाठीवर बोट फिरवत म्हणाली, असं का? म्हणजे माझ्या स्पर्शाने तुम्हाला फरक पडतो तर? मला वाटलं होतं तुम्ही खूपच अनरोमॅन्टिक आणि कडक स्वभावाचे आहात. इतका वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवणारा अंश एका झटक्यात तिच्याकडे वळला आणि तिला अलगद बेडवर टेकवलं आणि तिचे दोन्ही हात हलकेच बेडवर धरून तिच्याकडे शांत नजरेने पाहू लागला. मीनलने मोठे डोळे करून अंशकडे पाहिलं. अंश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, का गं, मी तुझ्या इतक्या जवळ आलो तरी तुला काहीच फरक पडत नाही का? अंशच्या या प्रश्नाने मीनलची अवस्था बिकट झाली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि श्वासही जलद झाला होता. तिचा वाढलेला श्वास पाहून अंशचे लक्ष नकळत तिच्याकडे गेले. अंश हलकेच झुकला आणि मीनलच्या मानेवर अलगद चुंबन घेऊ लागला. त्याचा इतका जवळचा स्पर्श मीनलला आता सहन होत नव्हता. ते त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्यामुळे अंश आणखीनच उत्साहित झाला. अचानक त्याने तिच्या मानेवर हलकासा चावा घेतला. त्यामुळे मीनलच्या तोंडून नकळत किंकाळी बाहेर पडली. अंशने तिचे हात सोडले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, या वयात माझ्या भावना आणि इच्छा खूप तीव्र आहेत. आता तरी तुला समजलं असेल की तू माझ्याजवळ आलीस की मला किती फरक पडतो आणि मी किती अनरोमॅन्टिक माणूस आहे हेही. हे बोलून अंश पुन्हा आपल्या जागी येत तिला मिठीत घेतो. मीनल मान चोळत म्हणाली, हे सगळं नीट सांगू शकत होतास ना, चावा घेण्याची काय गरज होती? अंश हसत म्हणाला, प्रयत्न तर करत होतो, पण तुला प्रेमाने सांगितलेली गोष्ट कधी समजते का? अंशने डोळे मिटले आणि आत्ताच घडलेला प्रत्येक क्षण आठवत तो हळूच म्हणाला, या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर फक्त तुझंच राज्य असावं. माझ्या प्रेमाच्या प्रत्येक वाटेचा शेवट फक्त तुझ्याच पाशी व्हावा. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं सुंदर हास्य होतं. अशा प्रकारे अंश आणि मीनलच्या लग्नाला 1 आठवडा पूर्ण झाला होता. सुट्ट्या असल्यामुळे अंश तिला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत नव्हता. मीनल रोज तो ऑफिसला जाताच उठायची आणि तो ऑफिसमधून परत आल्यानंतरच आपल्या खोलीत यायची. त्यानंतर दोघेही फ्रेश होऊन झोपायला जायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला होता. मात्र हा अंशचा फक्त काळजी घेणारा स्वभाव होता. त्याच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू मीनलने अजून पाहिलीच नव्हती. हा तर फक्त ट्रेलर होता. खरी कहाणी अजून बाकी होती. मीनल तान्यासोबत बाजारातून परत आली आणि तृप्तीच्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागली. ती चेंजिंग रूममध्ये असताना बाहेर तृप्ती आणि तान्या बोलत असल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तान्या म्हणाली, तुला काय वाटतं? माहीत नाही, पण मला वाटतं भाऊ मीनलवर खरंच प्रेम करतात. आज सकाळी त्यांनी आत्यांना ज्या पद्धतीने धडा शिकवला ते पाहिलंच ना? तृप्ती हसत म्हणाली, फक्त आज सकाळची गोष्ट नाही गं, हे सगळं लग्नाच्या रात्रीपासून सुरू झाले. त्यानंतर तिने त्या रात्री आत्या आणि मिन्नलमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं आणि पुढे म्हणाली, रातोरात आत्यांच्या कंपनीचे शेअर्स असे थोडेच घसरले होते. यामागे नक्कीच भाऊंचा हात होता. सगळ्यांना माहिती आहे, भाऊ ज्याच्यावर रागवतात त्याची काही खेर नसते. अंश हसत उत्तरला, प्रयत्न तर करत होतो, पण तुला प्रेमाने सांगितलेली गोष्टी लगेच समजत नाही ना. विषय बदलत तो म्हणाला, बरं ऐकलंय की तू अभ्यासात
फारशी हुशार नाहीस, मग या कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळाला? मिनल अभिमानाने म्हणाली. नीतू आंटींच्या मदतीने आणि कल्चरल कोट्यातून मला प्रवेश मिळाला. अंश तिला चिडवत म्हणाला. म्हणजे फक्त प्रवेश घेऊन आयुष्यभर या कॉलेजमध्येच राहायचं ठरवलं होतंस का? मिनलने निरागसपणे विचारलं. म्हणजे? अंश गंभीरपणे म्हणाला. म्हणजे कॉलेजमध्ये अभ्यासही करावा लागतो. उद्यापासून रोज रात्री ऑफिसमधून आल्यावर मी स्वतः तुला 1 तास शिकवणार आहे. हे ऐकताच मिनल मनातच पुटपुटली. पत्नी धर्म निभवायला गेले आणि इथे तर एकामागोमाग एक धक्केच मिळत आहेत. आय लव्ह यू ऐकायचं स्वप्न होतं, पण अभ्यासाची क्लासच सुरू झाली. आता आणखी काही नवीन धक्का बसायच्या आधी गप्प झोपलेलंच बरं. अंश डोळे मिटून मिनलच्या केसांवरून अलगद हात फिरवत म्हणाला. अगदी बरोबर. आता झोपून जाण्यातच शहाणपणा आहे. मिनल डोळे मिटून झोपल्याचं नाटक करू लागली. ते पाहून अंश हलकेच हसला. काही वेळातच दोघेही गाढ झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजायला आले होते, पण मिनल अजूनही झोपलेली होती. हे पाहून अंशने तिचा मोबाईल सोफ्यावर ठेवला आणि स्वतः बाल्कनीत जाऊन तिला कॉल केला. मोबाईलची रिंग ऐकून मिनल अर्धवट झोपेतच इकडे तिकडे फोन शोधू लागली. सोफ्यावर फोन दिसताच ती स्वतःशीच म्हणाली. अरे माझ्या गोड बिछान्या, इच्छा नसतानाही आता मला तुला सोडावंच लागणार, असं म्हणत तिने फोन उचलला. स्क्रीनवर मिस्टर मॉन्स्टर हे नाव झळकत होतं. तेवढ्या तिच्या मागून आवाज आला. गुड मॉर्निंग बटरफ्लाय. मिनल मागे वळून समोर उभ्या असलेल्या अंशकडे पाहत म्हणाली. तुम्ही तर इथेच आहात, मग एवढ्या सकाळी फोन का करत होतात? अंशने तिला मिठीत घेतलं. तिच्या केसांवर हलकसं चुंबन घेत म्हणाला. काय आहे ना, रोज सकाळी जमिनीवर पडण्याचा ना मला छंद आहे, ना ते माझ्या व्यक्तिमत्वाला शोभतं. असं म्हणत तो तिला बाथरूमच्या दारापर्यंत सोडायला गेला आणि पुढे म्हणाला. उद्यापासून वेळेवर उठत जा, नाहीतर पुढच्या वेळी इतक्या प्रेमाने उठवणार नाही. बाथरूममध्ये जाताना मिनल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. प्रेमाने? यालाच तुम्ही प्रेम म्हणता? अंश हसत म्हणाला. यालाच माझा सभ्यपणा समज. मिनलने तोंड वाकडं करत त्याच्या समोरच बाथरूमचं दार बंद केलं. अंश हसत पुन्हा सोफ्यावर जाऊन आपल्या कामाला लागला. मिनलला बाथरूममध्ये जाऊन बराच वेळ झाला होता. काम संपल्यावर अंशने घड्याळाकडे पाहिलं. बाथरूमच्या दाराकडे पाहत तो मनात म्हणाला. आजही इतका वेळ का लावत आहे? काही अडचण तर नाही ना? या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. तो दारावर टकटक करत म्हणाला. मिनल तू ठीक आहेस ना? अजून बाहेर का आली नाहीस? काही अडचण आहे का? आतून मिनलचा आवाज आला. हो, अडचण तुम्हीच आहात. मी तर किती वेळापासून तुमच्या ऑफिसला जाण्याची वाट पाहते. तिचं बोलणं ऐकून अंश गोंधळून म्हणाला. माझ्या ऑफिसला जाण्याची वाट? पण का? अजून मला निघायला बराच वेळ आहे. मिनल हळू आवाजात म्हणाली. तुम्ही खोलीबाहेर जाणार नाही तर मी बाथरूममधून बाहेर कशी येणार? अंशला अजूनही काही समजत नव्हतं, तरीही तो म्हणाला. अच्छा, म्हणजे मी तुला उठवलं म्हणून रागावली आहेस? त्याचं हे निरागस बोलणं ऐकून मिनल वैतागून म्हणाली. इडियट, तुमच्याशी बोलण्यात मी इतकी गुंतले की मी कपडेच न घेता बाथरूममध्ये आले. आणि त्यावेळी आता अंशच्या लक्षात सगळं आलं. तो तिला चिडवत म्हणाला. अरे एवढंच ना, मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको आहेस. तू बाहेर आलीस तरी मला काहीच हरकत नाही. काल तर तू स्वतःला आदर्श पत्नी म्हणत होतीस ना, मग आज काय झालं? मिनल लाजून म्हणाली. प्लीज बाहेर जा ना, मला खूप लाज वाटते. तुम्ही नाही गेला तर मी दिवसभर इथेच बाथरूममध्ये बंद राहीन. त्या क्षणी अंश बाकी सगळं विसरला. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट रेंगाळत राहिली. मिनलने पहिल्यांदाच त्याला राज म्हणून हाक मारली होती. तो मनोमन खूप आनंदी झाला. हळूहळू का होईना, पण मिनल त्याला आपलंसं करू लागली होती.
त्यांचं लग्न जरी परिस्थितीमुळे झालं असलं तरी मिनलने हे नातं मनापासून स्वीकारावं अशीच त्याची इच्छा होती. अंश म्हणाला, ठीक आहे, मी वर्क रूममध्ये जातो, आता तू बाहेर ये. असं म्हणत तो आपल्या वर्क रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळाने मिनल कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली. आरशासमोर टाय लावत अंश म्हणाला, मी ऑफिसला निघतो. ड्रायव्हर तुला आणि तृप्तीला कॉलेजला सोडेल. काही अडचण आली तर मला किंवा तरुणला लगेच फोन कर. बॅग भरताना मिनल म्हणाली, कॉलेजमध्ये कसली अडचण येणार? आम्ही इतके दिवस तिथेच शिकतोय आणि तसंही माझ्यामुळे कोणाला काय मिळणार आहे? अंशने तिला आपल्याकडे वळवलं, तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, नको असूनही तुझं लग्न एका चालत्या बोलत्या समस्येशी झालंय बटरफ्लाय. मिनलने दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती ठेवत हसून उत्तर दिलं, संपूर्ण जगासाठी तुम्ही समस्या असाल, पण माझ्यासाठी तुमच्यापेक्षा चांगला उपाय दुसरा कोणीच असू शकत नाही. तिचं उत्तर ऐकून अंश हसला. मिनल हळूच आपलं डोकं अंशच्या छातीवर टेकवते. अंशही तिला प्रेमाने आपल्या मिठीत सामावून घेतो. थोड्या वेळाने अंश तिला अलगद दूर करत म्हणाला, नाश्ता करून मगच कॉलेजला जा. असं म्हणत त्याने सोफ्यावर ठेवलेली आपली बॅग उचलली. हे पाहून मिनल म्हणाली, आणि तुम्ही नाश्ता करणार नाही का? नाश्ता तर सोडाच, तुम्ही दुपारचं आणि रात्रीचं जेवणही बाहेरच करता, असं का? अंश हसत मिनलला म्हणाला, कारण मला असंच राहायला आवडतं, मला एकटं राहायला आवडतं. मिनलने अंशचा हात हातात घेत म्हणाली, पण मला एकटं राहणं अजिबात आवडत नाही मिस्टर आर्यन. अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, मग तुला काय हवं आहे? तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, तर आर्यन जे आहे ना ते अंशचं सरनेम आहे. तर आज रात्री माझ्यासोबत डिनर करायचं. अंश हसत म्हणाला, ठीक आहे, आज रात्री आपण दोघं एकत्र डिनर करू. आता मी ऑफिसला जाऊ का? मिनलने त्याला मिठी मारत म्हटलं, थँक्यू सो मच. आता तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. इतकं बोलून मिनलही आपली बॅग उचलून खाली जायला निघाली. लिफ्टमध्ये अंशने मिनलच्या कमरेभोवती हात ठेवत तिला स्वतःजवळ ओढलं. अंशची ही कृती पाहून मिनल त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत घाबरत म्हणाली, हे काय करताय? खाली सगळे असतील, कोणी पाहिलं तर? प्लीज. अंश तिच्यासमोर अट ठेवत म्हणाला, आधी प्रॉमिस कर, आतापासून तू मला राज म्हणूनच हाक मारशील. मिनलने लगेचच होकारार्थी मान हलवली आणि त्याचनंतर ती हो ठीक आहे असंही म्हणाली. अंशने दुसरी अट ठेवली, मला एक किस. त्याचं बोलणं ऐकून मिनल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अंशने नुकतंच काय म्हटलं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. अंश तिच्याकडे न पाहताच पुन्हा म्हणाला, आपण ग्राउंड फ्लोअरवर पोहोचणार आहोत बटरफ्लाय. हे ऐकताच मिनलने पटकन अंशच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं आणि त्याच्यापासून थोडी दूर जाऊन उभी राहिली. त्या छोट्याशा चुंबनानेच तिचा चेहरा गुलाबी झाला होता. मेकअप शिवायही आज तिच्या गालांवर सुंदर लाली उमटली होती. अंश हसत एकदा मिनलकडे पाहून घराबाहेर निघून गेला. तर मिनल सगळ्यांसोबत बसून नाश्ता करू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि लाज पाहून आजी मनोमन खुश झाली. अंशने हे सगळं मुद्दाम आजींना दाखवण्यासाठीच केलं होतं. तृप्ती तिला चिडवत हळूच म्हणाली, काय ग, आज तर तू खूपच लाजते आहेस. तिसऱ्या मजल्यावर असं काय झाले ज्याची दुसऱ्या मजल्यावर कुणालाच खबर नाही? मिनल तृप्तीकडे रागाने पाहत म्हणाली, क्लास लागली आहे. आज रात्रीपासून तुझा मॉन्स्टर भाऊ मला रोज 1 तास शिकवणार आहे आणि तुझा निकालही चांगला आला नाही तर माझ्यासोबत क्लासला यायला तयार राहा. तिकडे तान्या विवानला म्हणाली, विवान, कॉलेजला जाताना मला हॉस्पिटलमध्ये सोड.
विवान होकार देत म्हणाला, ओके दी, आणि परत येताना हवं असेल तर मी तुम्हाला घेऊनही येईन. तान्याने हसत मान हलवली. तान्या व्यवसायाने डॉक्टर होती. ती सध्या वरिष्ठ डॉक्टर टंडन यांना सहाय्य करत होती. डॉक्टर टंडन हे मुंबईतील अत्यंत अनुभवी आणि प्रसिद्ध सर्जन होते. त्यांची ओळख फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात होती. अंशला याचा आनंद होता की तान्याने आज जे काही मिळवलं होतं ते स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं होतं. अंशच्या कुटुंबाची खरी ओळख कोणालाच माहीत नव्हती, किंवा असं म्हटलं तरी चालेल की ती कोणालाही कळू शकत नव्हती. केशवजींची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या नावामुळे आयुष्यात कोणताही विशेष फायदा मिळावा. अंशला मात्र आपल्या आजोबा मिस्टर कैलाश आर्यन यांच्या आग्रहामुळे कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी स्वीकारावी लागली. कैलाश आर्यन हे व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठं आणि मानाचं नाव होतं. त्यांच्यानंतर हा व्यवसाय त्यांचा मुलगा केशवजी सांभाळणार होता. पण भूतकाळातील काही घटनांमुळे कैलासजी केशवजींवर नाराज होते. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती अंशच्या नावावर केली. त्यांनी फक्त संपत्तीच दिली नाही तर अंशला इतकं सक्षमही बनवलं की तो ती संपत्ती आणि त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळू शकेल. काही गोष्टींवर अंशला केशवजींशी वाद घालायचा नसायचा, म्हणून तो त्यांचं म्हणणं मान्य करत असे, विशेषतः जेव्हा विषय कुटुंबाचा किंवा त्यांच्या मुलांचा असे. कॉलेजमध्ये तृप्ती आणि मिनल कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत होत्या. तेवढ्यात मागून आवाज आला, घरी गप्पा मारायला जागा कमी पडते का तुम्हा दोघींना, म्हणून इथेही सुरू झालात. तृप्ती आणि मिनलने मागे वळून पाहिलं तर समोर विवान उभा होता. त्याला पाहताच दोघी एकदम म्हणाल्या, तू इथे? आणि तोही यावेळी. विवान खुर्ची ओढून तिथेच बसला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.